फार बरं वाटतं तुमच्याकडे बघून, हसावं बोलावं. पण आता एक पाऊण तास झाला सगळे चेहरे शून्य नजरेनं बघतात काय चाललं ते. पण सुरुवात करण्यापूर्वी माननीय कार्यकारी यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तसे उत्सव मूर्ती आहेत त्यांचे वाढदिवस नाही, मी त्यांना प्रकट दिवस म्हणतो. आणि प्रकट दिवस कोणाचा असतो? देव लोकांचा. आणि तुम्ही बसलेले पण इथे देव लोक आहेत, कारण इथे आयुष्याची गोळाबेरीज अनुभूती तुमच्या ठाई ठाई आहे. आणि तुम्ही रसिक आहात, तुम्हाला कळतं, तुम्ही जाणीव आहात, अशा जागरूक आहात. त्यामुळे मला इथं बोलायला फार उत्साह होतो. आणि आता मी बोलणार आहे, मी कोणी मोठा माणूस नाहीये, परंतु हे जे वय असतं ना, आपलं शरीर वाढतं पण मानसिक पॉझिटिव्हनेस सकारात्मक तुमच्या हातात असतं. आता वयोमानाप्रमाणे काळाप्रमाणे वृद्धत्वाचे आजार होतात, क्रिएटिन होतं, सांधेदुखी होती, गुडघे होती, ते होणारच. पण मन जर खंबीर असलं तर सगळं तुम्हाला पॉझिटिव्ह होईल. म्हणून मन खंबीर करा, हिंमत राखा, आपल्यामध्ये पण तेवढी ऊर्जा आहे. आणि मी फक्त 3 गोष्टी सांगणार आहे, जास्त काही वेळ देणार नाहीये, कारण मॅडमने मला सांगितलं फक्त 4-5 मिनिटं तुम्हाला मिळतील. पहिली गोष्ट, आयुष्यात तुम्ही खस्ता खाल्लेला असाल, फसले असाल, तुम्हाला दुःख दिलं असेल, तुमचा पोटमारा झाला असेल, तुमचं घुसमट झालेलं असेल, आणि हेही कोणी दुःख दिलं, तुम्ही पैशामध्ये कोणाच्या देवाणघेवाणमध्ये धोका झाला असेल, त्यांना विसरा. फॉरगेट अँड फॉरगिव्ह. विसरून जा. ही सल मनामध्ये ठेवू नका. आणि सल मनामध्ये ठेवली की मन कुरतडत राहतं. म्हणून आपण आता ह्या वयामध्ये, वयाच्या ह्या जंक्चरमध्ये सगळ्या आपल्या हातून ज्या चुका झाल्या, तुमची चूक नव्हती, कदाचित तुमची माणसाची पारख चुकली असेल. आणि अशामुळे चुका होतात, पैशाच्या बाबतीत, मित्राच्या बाबतीत, विश्वाच्या बाबतीत. फॉरगेट अँड फॉरगिव्ह, पहिला पॉइंट. ओके, यू अंडरस्टँड पीपल? हा, तर हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट फार आता आपण जगतो, घरात बसतो, हे दुखतं ते दुखतं, डॉक्टरांचा आपल्याला अपॉइंटमेंट आहे तिकडे, हे सोडा. आता स्वतःसाठी जगा. तुम्ही जे काय आहे पुंजी असेल ते आता स्वतःसाठी थोडी ठेवा आजारासाठी, पण त्यासाठी तुम्ही सहलीला जा, बागकाम करा, छंद करा, इथं येऊन भेटा, लोकांना मिळा. आता रस्त्यावर एक माणूस भेटला ना, आता या मॅडम आहेत, सिलेबस आहेत माझ्यासाठी, त्या पण सिलेबस आहेत. नंतर सराफ मॅडम पण सिलेबस, अलका मॅडम तिथे बसल्या त्या तर मोठ्या सिलेबस. आणि प्रत्येकाचं काही वैशिष्ट्य असतं. यांच्या डोळ्यातून दिसणारा जो बौद्धिकपणा आहे तो भागतो. आणि भजन म्हणताना त्यांचा आवाज जो छान होतो ना, तो हृदयाला भिडतो. लेले मॅडमचं बोलणं सुरू झालं मला असं वाटतं की एक आपल्याला प्रबोधनच मिळते काय. आणि तिथे अलका मॅडम बसलेली आहे, असा मानेला झटका दिला तर काय बॉबकट हालतो त्यांचा, मला दिसतं ते. म्हणून आपल्यासाठी जगावा. इथं पार्ला इथे छान आहे. पार्लाशी माझ्या भावना कसं आहे की पार्ला कॉलेजचा स्टुडंट आहे, 1975चा ग्रॅज्युएट. त्यामुळे इथं माझ्या भावना गुंतलेल्या आहे. इथे रस्ते छान आहे, लोक छान आहे, रस्त्यावर फिरा आणि रस्त्याची सावली पण आहे, चालत जा. हे दुसरा पॉइंट. आणि तिसरा पॉइंट, आपल्याला झेपत तेच करा. जास्त कायद्यात जडू नका, पाण्याने भरलेली बादली उचलू नका. युअर बॉडी टेल्स यू, तुम्हाला काय कपॅसिटी आहे. तुमचं मन सांगतं, तुमचं शरीर सांगतं की आपली एवढीच कपॅसिटी आहे, तेवढंच करा. जास्त ताण तणावात घेऊ नका. जगा, स्वतःसाठी जगा. हे विश्व फार सुंदर आहे. पाणी आहेत, फुलं आहेत, नदी आहेत, समुद्र आहेत. जुहूला जा, सागरावर जा, थंड हवा घ्या. पण असं घरात 4 भिंतीत कुडत राहू नका. हे तुमचं मान. हे माझे 3 पॉइंट होते. आणि शेवटी जाता जाता एक गाणं. नैन से नैनों को मिला, 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 काहे को सताए है अभी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, काहे को सताए है अभी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैनों को मिला, को मिला, को मिला.
देखना तू ये बेरुखी से, आज तो नजर मिला दे, कसम तुझे है वो है दीवानी, प्यार का कोई सिला रे। जब से तेरी आंखें झुकी है, तब से मेरी सांसें रुकी है, चोरी चोरी ख्वाबों में आरी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, काहे को सताए है आरी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैनों को मिला, नैनों को मिला। कह रही है मेरी मोहब्बत, प्यार का दीदार दे दे, सिर्फ है ये मेरी चाहत, चैन मुझको यार दे दे। हर धड़कन गाने लगी है, बन के नशा छाने लगी है, चोरी चोरी बाहों में आरी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, काहे को सताए है आरी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, काहे को सताए है आरी जा, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैन से नैनों को मिला, नैनों को मिला, नैनों को मिला। शेजवळ आले की खरंच एकदम सगळ्यांना हसवून सोडतात, त्यांची एक खासियत आहे. धन्यवाद, खूप छान गाणं पण छान सादर केलं आणि जीवनात कसं आता आपण राहायचंय पॉझिटिव्ह छान सांगितलं. धन्यवाद. त्याच्यानंतरचे उत्सुमूर्ती आहेत ज्योती पांडुरंग वैद्य 19/11 त्यांचा वाढदिवस, नंतर अनंत गोडसे 20/11 वाढदिवस, त्याच्यानंतर आपले विनोद खरसीकर त्यांचा वाढदिवस 21 नोव्हेंबर. माझा आवाज येतोय? छोटे छोटे जे अनुभव सांगणार असतात एकच फक्त. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण या मुंबई शहरात मोठं शहर आहे आणि इतक्या ते लोक आपल्याकडे राहतात, त्यामुळे आपल्याला जे कम्युनिकेशन करायला लागतं त्याच्याकरता हिंदी, मराठी, गुजराती आणि अशा वापरून बोलत सुरू आहे. आपल्या आता आजच्या अभ्यासात तर त्यांनी भाषा दुसरी भाषावरती हुकूम मिळाला, म्हणजे त्यांचं खरं कौतुकच करायला पाहिजे की अशी दुसरी भाषा पण शिकता येते. तर मी आपण अनुभव सांगणार आहे. आपल्याला दुसरी भाषा येत नसेल तर काय होतं हे मी सांगतो किंवा मला अजूनचा फरका मिळतो, कारण की माझा अनुभव कसा होता. मी एअरलाईनमध्ये असल्यामुळे पुष्कळ ठिकाणी फिरणं माझं होतं. त्याच्या एक वेळेला मी आफ्रिकेमध्ये गेलो आणि आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर असं मला वाटतं की इतकं सुंदर सृष्टी सौंदर्य तिथे आहे ते बघून आपलं मन तृप्त होईल. पण पहिलाच अनुभव मला असा आला की मी इमिग्रेशनमध्ये बाहेर झालं, कस्टम इन्स्पेक्शन झाल्यानंतर माझ्याकडे ते चेकिंग करतात जेव्हा कस्टममध्ये, तेव्हा तिथे एक मी गृह म्हणत आहे किंवा काळा माणूस होता, मी आफ्रिकन. त्याला मी काय बोलतो ते कळत नव्हतं आणि तू काय बोलतो ते मला कळतं. त्यामुळे आता पुढे पंचायत झाली आणि त्यांनी पहिली गोष्ट मला सांगितली, मला आता आपल्याकडे जेव्हा ट्रॅव्हल होत्या पुष्कळच्या मेडिकल सर्टिफिकेटची गरज असते, तसं पहिल्याच आम्ही सुरुवातीला ट्रॅव्हल करतो तेव्हा कॉलरला लागायचं आणि मी आफ्रिकेत जात असल्यामुळे मला फक्त सांगितलं गेलं होतं की येलो फ्युअर लागतं, म्हणून मी येलो फ्युअर घेऊन गेलो होतो. पण कॉलर काय माझ्याकडे नव्हता. तिथे मोठा बोर्ड लिहिला आता कॉलर. आता कॉलरने म्हटलं काय करायचं त्याला मला काय कितीतरी संध्याकाळची वेळ झाली की अंधार पडायला सुरुवात झाला आणि जो मित्र मला घेण्याकरता आला होता तो पण त्याला सांगितलं होतं की मी